पुण्यात झालेल्या छात्रों की गूंज या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी मनुस्मृतीवरून टीकेची झोड उठवली होती। मुलगी पत्नी आई एवढ्या चौकटीचं मनुस्मृतीला मानणाऱ्यांनी स्त्रियांना जखडून ठेवलं। मात्र महिलांची ओळख तेवढीच नाही, तुम्ही स्वतःशिवाय कोणालाही बांधील नाही असं राहुल गांधी म्हणाले होते आणि त्यावरून आता जोरदार वादळ उठलं। भाजप नेत्यांनी राहुल यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला। राहुल गांधी मुलींची माथी भडकवतायत, त्यासाठी ते मनुस्मृतीतले चुकीचे संदर्भ देत आहेत अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली। तर स्त्री सक्षमीकरणाच्या गप्पा मारताना संसदेत महिला आरक्षणालाही पाठिंबा द्या असा चिमटा स्मृती इराणींनी काढला। सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधींना कसं घेरलंय आणि काय टीका केली आहे ती आपण पाहूया। उन्होंने बयान दिया कि महिलाएं मनुस्मृति के बंधन को तोड़ करके अब बाहर आ जाएं। राहुल जी एक राहुल गांधी के रूप में आपसे देश बहुत अपेक्षा नहीं करता है। मनु को जानना है तो आप अथर्ववेद पढ़िए, सतपथ ब्राह्मण पढ़िए, मत्स्य पुराण पढ़िए, आपको सारी जानकारियां मिल जाएंगी। कांग्रेस पार्टी के एक अहम नेता ने महिलाओं के नेतृत्व के समर्थन की बात की है। मैं उनसे कहना चाहती हूं विनम्रता पूर्वक, कृपया प्रधानमंत्री जी की इस मुहिम को कि देश की महिलाओं को संसद में नेतृत्व करने के लिए 33% आरक्षण का बिल त्वरित रूप से लागू हो, इस प्रयास में प्रधानमंत्री जी का सहयोग करें। उन्होंने चिकित्सा पे बात नहीं किया, शिक्षा पे बात नहीं किया, रोजी पे नहीं किया, रोजगार पे नहीं किया। मनुस्मृति महिलाओं को स्वतंत्रता नहीं देती है। अरे भाई, मनुस्मृति जब मानव की संरचना हुआ था तब मनुस्मृति बना था। आज देश संविधान से चल रहा है, तो संविधान में भी अलग अलग अपराध करने की धाराएं बनी हुई है। उसी प्रकार से मनुस्मृति में भी जो जिस प्रकार से कार्य करता था उसी प्रकार से धाराएं बनी हुई थी। तो मनुस्मृति पढ़ो तो टारगेट करना बंद कर दो। कांग्रेस की मानसिकता ही सनातन विरोधी रही है। राहुल गांधींच्या गूंजनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी टीका केली होती। त्यावरून आता काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांमध्ये ट्विटर वॉर सुरू झालं। राहुल गांधी महिला सक्षमीकरणाची मोठी विधानं करतात, पण महिला आरक्षण विधेयक मंजूर करायची वेळ आली तेव्हा काँग्रेसनं ठाम विरोध केला अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली। त्यांच्या या ट्विटचा काँग्रेस नेते आणि माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांनी समाचार घेतला आणि त्यावर फडणवीसांनी पलटवार केला। चिदंबरम यांनी काय नेमकं ट्विट केलं आणि या ट्विटमधून काय टीका केली ती आपण पाहूया। चिदंबरम म्हणतात, मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात की राहुल गांधी मंचावरून महिला सक्षमीकरणाची मोठी विधानं करतात, पण जेव्हा महिला आरक्षण विधेयक मंजूर करायची वेळ येते तेव्हा त्यांच्या पक्षानं ठाम विरोध केला। मला खात्री आहे की हे विधान मानसिक थकव्यामुळे आलं असावं, कारण संसदेत 33% जागांच्या आरक्षणाची तरतूद करणारं विधेयक 2023 मध्येच मंजूर झालं। काँग्रेसनं संसदेच्या दोन्ही सभागृहात या विधेयकाला पूर्ण पाठिंबा दिला होता। तर महिला आरक्षण 2034 पर्यंत काँग्रेसला रेटून न्यायचंय असा आरोप मुख्यमंत्री फडणवीसांनी केला। काँग्रेस पार्टी आणि महाविकास आघाडीतल्या काही घटक पक्षांना 2029ला महिला आरक्षण द्यायचं नाही, त्यांना 2034 पर्यंत ते रेटून न्यायचं आहे। किंबहुना त्यांना असं वाटतं की आपलं सरकार नंतर जर चुकून आलं तर आपल्याला हे रद्दही करता येईल। त्यांच्या मनात ते रद्द करणंच आहे आणि म्हणून हे लोक अशा पद्धतीनं बुद्धिभेद करतायत। आणि म्हणून चिदंबरम यांनी ज्यावेळी ट्विट केलं त्याला मी फॅक्ट्स फिगर्स याच्या सहित उत्तर दिलेलं आहे। दरम्यान काल काँग्रेसवर टीका करताना काँग्रेस दिशाहीन आणि बोलघेवड्यांचा पक्ष असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती। त्यांच्या याच टीकेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळांनी काय उत्तर दिलं ते आपण पाहूया। काँग्रेस हा दिशाहीन पक्ष आहे आणि अलीकडच्या काळामध्ये त्या पक्षामध्ये बोलघेवडे लोक, बोलघेवड्यांचा पक्ष तो झालेला आहे। बोल बच्चन रोज करायचे आणि
टीव्हीच्या माध्यमातून रेलेव्हंट राहायचं एवढंच काम त्यांचं आहे. जमिनीशी टच संपलेला आहे. केवळ स्टेटमेंट देणं एवढ्यापुरता हा पक्ष मर्यादित आहे. राहुल गांधींनी नोटबंदी केल्याने आपला GDP कमी येईल सांगितलं. कोरोनाच्या संदर्भामध्ये त्यांनी जो इशारा दिला होता तो आपल्या जवळ आहे. त्यांनी एकंदरीत ऑपरेशन सिंदूर आणि तत्सम बाबतीत सांगितलं. अमेरिकेचा दबाव कसा येतोय तो त्यांनी सांगितला. पण राहुल गांधींनी जे जे काही सांगितलं आहे ते काळाच्या कसोटीवर ते तंतोतंत खरं ठरलेलं आहे. त्यामुळे खरं बोलणारा माणूस राहुल गांधी आणि बोलायचा बात बोलायची खडी आणि बोल घेवडेपणा हा नरेंद्र मोदींमध्ये आहे. त्यांना मोदींच्या संदर्भात जे बोलायचं होतं त्यांनी राहुल गांधीच्या माध्यमातून वड्यावरचं वांगार काढण्याचा प्रयत्न केला आहे.